माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. शेतकरी बंधूंनो, मी आज अकिवाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे आलेलो आहे. येथील हरीश सुतार यांच्या अळंबी संवर्धन प्रोजेक्टवरती मी सध्या आहे. त्यांच्या या अळंबी संवर्धनविषयी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हरीश सर, तुमचं शिक्षण किती आणि तुम्ही अळंबी संवर्धनाकडे कसं वळालात? माझं शिक्षण डिप्लोमा GPN नाशिकतून झालेलं आहे. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, सेकंड इयर पण इंजिनिअरिंग केलं. पण त्यानंतर असा नोकरी न करता एक व्यवसाय करावा या दृष्टीने कंटिन्यू डोक्यात हे चालू होतं. त्यानंतर मी नोकरी सुद्धा केली, इंजिनिअरिंग सोडून दिली, त्यानंतर नोकरी केली नाशिकला. पण तरी नाशिकला नोकरीमध्ये मन रमत नव्हतं. पण सुरुवात झाली मग व्यवसाय करावा. तर व्यवसाय करावा कसा, कारण भांडवल तर नव्हतं. मग त्यानंतर व्यवसायाच्या शोधात जसं जसं गेलो तसं समजायला लागलं की आपल्या शेतीप्रधान देश असल्यामुळं शेतीकडं सगळ्यात मोठा कल आहे लोकांचा. मग शेतीपूरकच व्यवसाय करायचा. मग करायचा कोणता शेतीपूरक व्यवसाय? तर त्यात अशी एक आयडिया येऊन गेली की असा व्यवसाय कोणता की जो आपल्याला डेली उत्पन्न देईल आणि प्रॉफिट चांगलं देईल. मग यामध्ये जसा अभ्यास करेल त्यात अळंबीवर येऊन थांबलो. मी अळंबीचा अभ्यास केला आणि प्लांट सुरू केला. बरोबर आहे सुतार सर, परंतु अळंबी संवर्धन करत असताना अळंबी संवर्धनाचे काही प्लॅन किंवा प्रोजेक्ट किंवा काही शेतकऱ्यांना तुम्ही भेटलात का? त्याचबरोबर या अळंबी संवर्धनाच्या मार्केटचा अभ्यास केलात का? सुरुवातीला जसं मी तुम्हाला बोललो की आळंबीवर जसं येऊन थांबलो मी, पण आळंबी आता पाहायचं कुठं पहिलं सुद्धा आपण समजणार नाही, कारण मी सगळा जेव्हा अभ्यास केला. तर राहुरी विद्यापीठात मी मला सुरुवातीला जायचो. राहुरी विद्यापीठात तिथं आळंबीचं एक डिपार्टमेंट आहे, तिथं भेटलो. तिथं थोडा अभ्यास केला. मग तिथून मला समजलं की पुण्याला अळंबीचं डिपार्टमेंटचं प्रोडक्शन सुद्धा होतं. पुण्याला आलो. पुण्याला तिथं ट्रेनिंग घेतली. तिथलं देसाई सरांनी खूप मोठं मार्गदर्शन केलं, त्यांना मी गुरुच मानतो आळंबी त्याच्यामध्ये. पण तसं जसं मी पाहत गेलो तसं मला समजायला की हे लोक आळंबी करताय. पण आळंबीचे परत टाईप आले की त्यात बटन आळंबी आलं आणि धिंगरी आलं. मग जसं मी मोस्टली जिथं प्लांट व्हिजिट केली तिथं बटनचीच मागणी दिसू लागली आणि बटनचेच प्लांट बघायला भेटले मोस्टली. मग नंतर परत जसं जसं कल वाढत गेला तसं जसं खूप लोक कॉन्टॅक्ट झाले. जसं फेसबुकचा मी सहारा घेतला, व्हॉट्सॲप मित्रमंडळी सगळे, त्यातून खूप ठिकाणी व्हिजिट केलं. त्यांनी अशी पण लोक भेटले ज्यांनी सुरुवात केली आणि काही वेळात लगेच बंद केले. मला समजायला आलं की त्यांनी बंद करायचं कारण शोधून काढलो. असे कमीत कमी मी 25, 30, 50 लोक 100 लोकांना भेटलो जे अळंबी बंद पडलेले. मग त्यांच्यातून अभ्यास करून माझ्या सुरुवात केली भेटली आणि मला सक्सेस झाली. बरोबर आहे सुतार सर, परंतु अनेक जे तरुण आहेत किंवा तरुण शेतकरी आहेत ते अळंबी संवर्धनाकडे वळतात आणि सुरुवात करतात आणि अचानकपणे ते व्यवसाय किंवा तो प्रोजेक्ट बंद करतात. पण यामागची नेमकी कारणं काय शोधली तुम्ही? अळंबी जसं आपण पाहिलं, अळंबी ही शेतात घेण्यासारखं उत्पन्न आहे. अळंबी एका खोलीत घेतलं जातं आणि हा टेम्परेचर ओरिएंटेड आहे, म्हणजे वातावरणाशी संलग्न हा उत्पन्न आहे. मग याचं मेन कारण म्हणजे जर बंद पडत असेल तर वातावरणातलं बदल. मग जर आपण जर त्याला पावसाळे वातावरण तयार केलं, कारण ही पूर्ण बुरशी वाढवते, ती पावसाळ्यात होते. आपण जसं पाहतो अळंबी कधी वाढते पावसाळ्यात असं. मग आपण त्याला पोषक वातावरण पावसाळी वातावरण जेव्हा आपण देऊ तेव्हा त्याचं उत्पन्न होतं. मग आपण जर एका रूममध्ये पावसाळी वातावरण तयार केलं, ह्युमिडिटी आणि त्याचं टेम्परेचर, तर बरोबर उत्पन्न येतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे अळंबी उत्पादनाला सुरुवात केली आणि अळंबी उत्पादन बंद केलं त्यामागचे मोठं कारण म्हणजे त्यांना वातावरण तसं मेंटेन नाही करता आलं. बरोबर आहे. मग सगळा अभ्यास केल्यानंतर, मार्केटचा अभ्यास केल्यानंतर, शेतकऱ्यांना भेटल्यानंतर, संपूर्ण अळंबी संवर्धनाचा अभ्यास केल्यानंतर मार्केटचा अभ्यास केला का? मार्केटचा अभ्यास मी सुरुवातच मार्केटपासून केली. मार्केट करण्यासाठी मी पाहिलं की लोकचा कल कशासाठी. आज जसं आपण म्हणतोय की लोकांचा डायटिशियन प्लॅन वाढतोय, लोकांना कमी खाण्यामध्ये जास्त प्रोटीनची गरज आहे. मग तसं जर मी जेव्हा पाहिलं तर जेवढे हाय सोसायटी लोक आहेत ती जास्त कल मशरूमकडे जास्त आहे. मशरूमकडे जास्त असल्यामुळे मी पाहिलं हाय सोसायटी जेवढे सिटी आहेत मोठमोठे, नागपूरला गेलो, पुण्याला गेलो, मुंबईला गेलो, तिथं मार्केटचा अभ्यास केला. तिथं जिथं गेल्या सुरुवात झाली की तुमच्याकडे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता मॅडम मशरूम पाठवून द्या. म्हणजे इतका मोठा मार्केट आहे मुंबईमध्ये, गोवामध्ये, पुण्यामध्ये. आणि जसं आपण म्हणतो की आपल्याकडे लोक खात नाहीत, पण मी आमच्या इथं स्टॉल लावला होता तर आमचे सुद्धा मी 10 किलो मशरूम सुद्धा विकले एका दिवसाला. मग असा मार्केटचा अभ्यास केल्यानंतर आणि अनेक प्रोजेक्ट बघितल्यानंतर, अळंबी उत्पादकांना भेटल्यानंतर अकिवाट सारख्या छोट्याशा गावामध्ये ह्याची सुरुवात तुम्ही केली. सुरुवातीला ही जी सुरुवात केली ती कशी केली आणि किती बेडपासून केली आणि किती जागेमध्ये केली? तर सुरुवात करायचं एक मेन कारण मला सांगावं खरंच वाटतं इथं, कारण मी नाशिकच्या शहरात माझे घरचे राहतात सगळे. पण जर मला सुरू नाशिक सुद्धा करता आलं तर मला मार्केट नाशिक खूप मोठं भेटलं असं. पण एक मार्केट सिनियर असं ठेवलं होतं मी मनामध्ये की आपल्याला गावाकडे जाऊन गावातल्या लोकांना एक जोड व्यवसाय भेटावा. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट दाखवतो लोकांना तेव्हाच ती पडते. किंवा मी असं सांगितलं असतं की तुम्ही मशरूम करा तर ते केलं नसते. त्यामुळे मी गावी आलो. गावानंतर माझ्या घरी छोटं 10 बाय 10ची खोली होती, तिथून मी सुरुवात केली. तिथून माझा कल सुरू झाला. मग सुरुवातीला
किती बेड पासून सुरुवात केली आणि आता किती बेड आहेत? मग सुरुवातीला जेव्हा मी पाहिलं सगळीकडे जसं मार्केट पाहिलं, टोटल पाहिलं, देसासरांचं संलग्नामध्ये कंटिन्यू होतं, देसासरांकडून स्पॉन आणलं सुरुवातीला. मग सुरुवातीला मी फक्त 1 किलो स्पॉन आणलं. 1 किलो स्पॉनमध्ये 10 बेड भरले जातात. मग 1 किलो स्पॉनमध्ये मी 10 बेड भरले. 10 बेडचे 25 दिवसामध्ये पूर्ण अभ्यास केला 35 दिवसाचा त्याचा. आणि पहिल्यांदा मी फक्त अभ्यास केला आणि अभ्यासानंतरच मी मोठं डेट सुरू केलं. मग आता सध्या किती बेड आहेत? आता म्हणजे मी डेली 20 बेड भरतो. आता मला तरी तसं पूर्ण रूम मध्ये 600-700 बेड असते. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की जी 10 बाय 10ची रूम आहे त्याच्या आतील रचना कशी आहे आणि बेड कसे उभे केलेले आहेत? जसं मी बोलल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही रूम जे असते त्याला जसं आपण म्हणतो की याला पूर्णच पॅक रूम पाहिजे. 1 रूम 2 रूम मध्ये याचं प्रोडक्शन केलं जातं. 1 रूम जे असते ते पूर्ण पॅक रूम असते आणि दुसरे असते व्हेंटिलेटर रूम असते जिथं हवा खेळते पाहिजे. आणि हवेचं तापमान हे 20 डिग्री ते 28 डिग्री पाहिजे आणि आर्द्रता 70 ते 80% पाहिजे. हे कंपल्सरी पाहिजे. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे मशरूमचं प्रोडक्शन खूप कमी होतं आणि हे जर मेंटेन नाही होत मग कसं होतं की लोक म्हणतात की मॅडम मशरूम येत नाही. मग हेतून हे मी पहिला मेंटेन केलं. आणि जसं मी पहिली रूम बोलली, पहिल्या रूम मध्ये पूर्ण रूम पॅक पाहिजे, तिथं मायसिलियम रन होतो. दुसऱ्या रूम मध्ये तिथं मशरूमचं फ्रुटिंग होतं. बरोबर सुद्धा सर, परंतु हे जे बेड आता मी बघतोय हे लटकवलेले बेड आहेत, तर हे कशाने लटकवलेले बेड आहेत आणि सर्वसाधारणपणे 2 बेडमध्ये अंतर किती आहे? 2 बेडमध्ये जसं आता आपण म्हणतो पहिली रूम जी पॅक रूम आहे तिथं फक्त बेड पूर्ण पॅक करून ठेवले जाते. तिथं अंतर थोडं गॅप राहिलं तरी चालतो, काय प्रॉब्लेम म्हणजे जर जवळजवळ असलं तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. पण दुसरं तिथं फ्रुटिंगसाठी रूम मध्ये आपण ठेवतो तिथं कमीत कमी 1 फुटाचं अंतर असावं. 1 फुटाचं अंतर यासाठी असावं की मशरूमला वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असते. मग त्या ऑक्सिजन पूर्ण भेटण्यासाठी हवा खेळती राहण्यासाठी 1 फुटाचं अंतर ठेवा. आणि जेव्हा आपण जरी संलग्न जरी करतो तरी 2 ह्याच्यामध्ये सुद्धा 1 फुटाचं अंतर ठेवा. सुतार सर, आता शेतकरी बंधूंना सांगा की अळंबी उत्पादन करत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचे स्टेप काय आहेत? अळंबीची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला जसं मी बोललो तसं तुमच्याकडे जेव्हा तुम्ही पहिला कॉन्सन्ट्रेट करा रूम थंड करण्यासाठी, वातावरण बनवण्यासाठी, त्यासाठी काय करावं तर मी माझ्या रूमला बांबूची पूर्ण रूम करून घेतले, बांबूचे टेम मारून घेतले, पाण्याचा फवारा करतो, गोनपाट यूज केले. त्यानंतर माझं रूम पहिला तयार झाली. त्यानंतर हँगिंग सिस्टीम तयार केली मी. खूप ठिकाणी पाहिलंय मी, पण त्यापेक्षा थोडं वेगळं केले. हँगिंग सिस्टीम मध्ये बेड जास्त बसले माझे. 10 बाय 10 खोलीमध्ये कमीत कमी 600 बेड बसले माझे. मग ती बेडची रचना केली आणि बेड भरण्याच्या सुरुवातीला काही स्पॉन मार्केटमध्ये कुठेही भेटतात, पण मी असं म्हणतो क्वालिटी स्पॉन घ्या. कारण जर तुमच्याकडे स्पॉन चांगला असेल तुम्ही डाटा असं म्हणाल मग तुम्ही वातावरणाला दोष द्या, मॅडम वातावरण चांगलं नाही म्हणून अळंबी येईल. त्यामुळे स्पॉन सुद्धा चांगलं घ्या, वातावरण चांगलं, स्पॉन चांगलं, अळंबी चांगली आहे. तर यासाठी लागतो भुसा. भुसा पूर्ण स्टरलाइज केला जातो. त्यातला भुसा कोणताही चालतो, गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी, घासात कोणताही कचरा चालतो, कचरा सुद्धा येऊ शकतो. पण कसं आपल्याला एक चांगली प्रोडक्शन क्वालिटी घ्यायची असते कारण मार्केट स्टँड करायचं आपल्याला. त्यामुळे मी सोयाबीन, गहू, आपलं ऊसाचा पाला, कडबा ह्या गोष्टी यूज करतो. हे पूर्ण स्टेरलाइज केल्यानंतर ते स्पॉन ज्याला आपण बिया म्हणतो मशरूमच्या, ते बिया आणि स्पॉन एका बॅगमध्ये भरून ठेवलं जातं आणि ते भरून पूर्णपणे 20 दिवस ठेवलं जातं. 20 दिवसामध्ये त्या बॅगमध्ये पूर्ण मायसिलियम रन होतो. मायसिलियम म्हणजे खाण्यायोग्य जी बुरशी त्याची पूर्ण जेव्हा वाढ होते त्या वाढीनंतर त्याची कॅरी बॅग काढली जाते आणि 20 दिवसानंतर त्याचं 3ऱ्या दिवशी फ्रुटिंग होतं. त्याला पिनेट आता 30 दिवसात आणि बरोबर त्यानंतर आणि 2 दिवसानं त्याला पहिलं कटिंगला येतं. म्हणजे असं टोटल 25 ते 26 दिवसानंतर आपलं पहिलं पीक भेटतं. बरोबर आहे सर, परंतु त्या पिशव्या भरत असताना जे कार्ड आहे ते कार्डावरती स्पॉन नंतर परत कार्ड असं एकावर एक थर रचले जातात. त्याची एक पद्धत असते, जसं ते रिंगण पद्धतीने दिलं जातं. म्हणजे पहिला खाली सर्वात थोडासा स्पॉन टाकावा, परत कार्ड भरावा, परत स्पॉन असे 5 थर स्पॉनचे होतात आणि 4 थर कार्डचे होतात. बरोबर आहे, परंतु या स्पॉन आणि कार्डा व्यतिरिक्त आणि कुठलं सप्लिमेंटरी त्या बेडमध्ये देता का? काहीही गरज नसते, काहीही गरज नाही. मी जसं पाहिलं खूप लोक आहेत असे की त्यामध्ये बेसनचं पीठ यूज करतात, खूप काही गोष्टी यूज करतात, पण काही गरज नाही. स्पॉन्ज शेवटी ती बुरशी त्याला एकदम व्यवस्थित स्टरलायझेशन झालं असेल काढणार त्या बुरशीची वाढ होते, म्हणजे नक्की होते 18 दिवसात. मग ह्याच्या व्यतिरिक्त जर बेसन वापरलं, कार्ड आणि स्पॉन बरोबर बेसन किंवा इतर आणखी सप्लिमेंटरी वापरली तर चालते का? चालतं, पण कसं आहे गरज नाही उगाच तो म्हणजे एखाद्या गोष्टीला ते भूक नाही पण तरी त्याला द्या अशी काही गरज नाही. नुसतं ते कार्डवर सुद्धा होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. माहिती चाललंय माहिती पूर्ण पांढरं वेळ होतं कमाई पाहता येईल सगळं. अशा तऱ्हेने प्लास्टिकची पिशवी भरल्यानंतर 5 थर भरल्यानंतर स्पॉन आणि कोंडा भरल्यानंतर 20 दिवसापर्यंत ते लटकवलं जातं. 20 दिवसांत त्याची पिशवी काढली जाते म्हटलं तुम्ही, आणि पिशवी काढल्यानंतर ते 4-5 दिवसानंतर त्याचं पहिलं हार्वेस्टिंग येतं. 3 दिवसांत त्याला अंकुर येतं, तिथून 1-2 दिवसात त्याला हार्वेस्टिंगला येतं. मग ते पिशवी काढल्यानंतरचं व्यवस्थापन कसं असतं? पिशवी जेव्हा आपण पूर्ण पॅक करून तेव्हा पण त्याला पाण्याची गरज नसते. पिशवी काढल्यानंतर पिशवी काढल्या ती पूर्ण ओला असतो बेड, तेव्हा त्या दिवशी पण पाणी मारायचं नाही. बरोबर 21व्या किंवा 22व्या दिवसापर्यंत पाणी मारायला सुरुवात करते. 3 दिवस पाणी मारायचं, कंटिन्यू 3 टाइम पाणी मारायचं आणि त्यानंतर ते आपला हार्वेस्टला येतो. बरोबर. एका बेडमधून किती किलो अळंबी साधारण मिळते आणि एका पिशवीमध्ये किती स्पॉन तुम्ही भरलेले असतात? 1 किलो स्पॉन जेव्हा घेतो, 1 किलो स्पॉन मध्ये आपण 10 बेड भरतो. मग 10 बेड पासून प्रत्येक बेडला 1 किलो फ्रेश अळंबी भेटते. साधारणपणे हार्वेस्टिंग चालू झाल्यापासून किती दिवस याची काढणी चालते? त्याची काढणी ओळखायची सुद्धा एक पद्धत असते. कसं आहे मार्केट पूर्ण 3ऱ्या स्ट्रॉंग असतं.
तेव्हा आपण त्याचं पानं जे आहेत मशरूमचे ते फ्रुटिंग आत वळायच्या आधी आपण त्याची हार्वेस्ट करावं, ही काळजी घ्यावी. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की आतील वातावरण आहे, आतील जे टेम्परेचर आहे हे मेंटेन करायला लागतं. मग हे जे वातावरण आहे हे कसं मेंटेन ठेवावं लागणार? हे मेंटेन करण्यासाठी खर्चिक सुद्धा गोष्टी आहे आणि साधारण सुद्धा गोष्टी आहेत. खर्चिक गोष्टी अशी की त्याला एसी लावलं जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लोक म्हणतात की आपण कूलर लावू. कूलर सुद्धा चांगला आहे, पण कूलर नाही काय होतं, त्याला हवेचा जेव्हा मारा बसतो ना त्या फ्रूटवर तेव्हा त्याची पानं वळली जातात आणि त्याची पानाची वाढ खुंटते. त्यामुळे आपण जसं थंड वातावरण पोषक बनवू, त्यामुळे आपण एसी तर आपला अफोर्डेबल नाही आहे, कारण त्यात कॉस्ट कटिंग परत वाढते. त्यामुळे आपण काय करावं, गोनपाट यूज करावं आणि कंटिन्यू गोनपाटला पाण्याचा फवारा द्यावा, त्यानं होते. खोलीच्या आतील बाजूस गोनपाट, ओली गोनपाट बांधावीत किंवा गोनपाटावर पाणी मारावं, खाली सुद्धा पाण्याचा फवारा ठेवा कंटिन्यू जमिनीवर. आणि तुम्ही बांबूचं शेड केलेलं दिसतंय मला, मग बांबूचा कसा फायदा होतोय? बांबूने आर्द्रता टिकली जाते. बांबू कशी गोष्ट जी उष्णता बाहेर उष्णता आत नाही देत आणि आतली हवा बाहेर जाऊ देत नाही, त्यामुळे आतलं जे टेम्परेचर ते कंटिन्यू स्ट्रॉंग राहतं. जे बांबू प्लस गोनपाट, बांबूची चटई हो, बांबू चटई मारली भिंतीला मी आणि त्याच्या पुढे गोनपाट टांगवलेले. याची स्वच्छता खूप गरजेची आहे, कारण स्वच्छतावर पूर्ण डिपेंड आपलं क्रॉपिंग आहे. आपण जेव्हा जिथं गोनपाट लावलं जातं ओलं झालं आपलं चिलटं डास माशा आहेत, आपण त्यांच्यापासून आपलं सुटका द्यावं लागतं. त्यामुळे पूर्ण रूम ही बंदिस्त असावी, जेणेकरून जर तुमच्याकडे खिडक्या असेल, खिडक्या ओपन पाहिजेत, पण ओपन खिडक्या सुद्धा तुम्ही शेडनेट मारायला चांगलं 50%, मग त्यातून हवा येईल पण मच्छर डास नाही येणार. या व्यतिरिक्त अळंबी संवर्धनामध्ये अशा कोणत्या बाबी कटाक्षाने पाळल्या जातात? कटाक्षाने पाळण्यासाठी एक यातली मेन गोष्ट म्हणजे स्टरलायझेशन, जे कार्डचं आपण निर्जंतुकीकरण करतो ते. जर तुमचं कार्ड निर्जंतुकीकरण तुम्ही 100% व्यवस्थित केला तरच तुमचं पूर्ण क्रॉपिंग डिपेंड आहे. तर तुम्ही कार्ड स्टरलायझेशन झालं नाही तर तुम्ही 20 दिवस कंटिन्यू त्याकडे बघत राहाल आणि तुम्ही फक्त विचार करत राहाल की क्रॉप येत का नाही तुमचे तेवढे दिवस वाया जातील. त्यामुळे मेन गोष्ट तीच आहे की त्या स्पॉन्ज चांगल्या क्वालिटीचं स्पॉन्ज यूज करा आणि स्टरलायझेशन थोडं भक्कम द्या. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी म्हणून सांगा की काढणी करत असताना याची काढणी तुम्ही कशी करता, त्यानंतर त्याचं पॅकिंग कसं करता आणि ह्याची जी विक्री व्यवस्था आहे ती कशी उभी केली तुम्ही? याची काढणी जसं मी बोललो पूर्ण 25 दिवसानंतर क्रॉप तयार होतो, 25-26 दिवसात होतं म्हणजे होतं. त्यानंतर जी काढणी असते त्याचा देठ फक्त पकडावा आणि तो फिरवावा, ते आपोआप तुटतं. एकदम बुरशी असते, नाजूक असते, पानं जास्त करून तोडू नये म्हणजे पानाला त्रास होऊ नये असं, कारण पानं तुटले तर समोरचं मार्केट थोडं वीक होतं आपलं, त्यामुळे आपण तोडावं. आणि पॅकिंगचं जे जसं आपण म्हणतो फ्रेश पॅकिंगसाठी त्याला हवेची गरज असते, तेव्हा आपण प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये एक कंटेनरने यूज करून किंवा पनेट असतं ते पनेटमध्ये टाकून आपलं लेबल लावून विकता येतं डायरेक्ट, आणि फक्त त्याला होल करावे जेणेकरून हवा खेळती राहील. दुसरं की याला ड्राय करता येतं, याला ड्राय फ्रेशचं ड्राय होतं, 10 किलो फ्रेशचं 1 किलो ड्राय होतं, मग ड्राय का डायरेक्ट पॅक बंद करून आपल्याला विकता येतं. जेव्हा तुम्ही सुरुवातीला अळंबीचं उत्पादन घेतलं तेव्हा जी विक्री व्यवस्था करत असताना काय अडचणी आल्या आणि आता कसं तुमचं मार्केट बसलेलं आहे? आता सुरुवातीला खूप अडचणीला गावाकडे आल्या. जेव्हा मी गावाकडे सुरुवात केली तर अक्षरशः लोक त्याला टच करायला सुद्धा घाबरायचे, लोकांना वाटायचं की तरी नॉनव्हेज आहे. पण मी पूर्ण ऍडव्हर्टाईज केलं, डिजिटल बोर्ड लावले, पॉम्पलेट छापले, लोकांना एक कार्यक्रम ठेवला, कार्यक्रम खूप चांगला रिस्पॉन्स आला. जी लोक उद्योगशील लोक आहेत आमच्या इथले शेतकरी बांधव त्यांना बोलवलं, त्यांना ते पटलं गोष्ट, कारण ते सगळे टच जे खरंच शेतकरी जे नवीन प्रयोगात असतात त्यांना माहिती आहे अळंबी काय, त्यांनी सुद्धा सांगितलं खरं काय कसं आहे. सुरुवात झाली, प्रोटीनच्या व्हॅल्यू काय आहेत, यातले टोटल व्हिटॅमिन्स किती सगळं लोकांना पटवून दिलं, त्यानंतर लोकांचा कल वाढला आणि खाण्यामध्ये लोकांनी घेऊन आला. आता याची विक्री व्यवस्था नेमकी कशी आहे आता तुमची? आता विक्री व्यवस्था कसं मी तुम्हाला बोललो, जसं मी सुरुवातीला माझं प्रोडक्शन छोटं होतं, मी सुरुवातीला 10 किलो प्रोडक्शन घ्यायचं. तर गोव्याला माझे एक मित्र होते, मी त्यांना सांगितलं, त्यांनी टोटल माझे मार्केटिंग सांभाळलं तिकडचं, म्हणजे ते हॉटेल ते स्वतः एक भाजीवाला विकता, त्यांच्याकडे ठेवलं, त्यांच्याकडे व्यवसाय चांगला सुरू झाला. पण 10 किलोवर तर मी थांबणार नाही आहे, त्यामुळे मला आता माझं मेन टार्गेट आहे डेली 100 किलोचं आहे, त्यानंतर वाटचाल चालू आहे माझी. आणि मी आता मोस्टली मोठं मार्केटचे पकडले मुंबईचं, तिथं सुरुवात आहे माझी विक्री. त्याचबरोबर मी लोकल सुद्धा माझ्याकडे विक्रीला भेटते, लोक घरी येतात, फोन येतो. जसं मी लोकांचा फोन आला, कारण मी ऍडव्हर्टाईज जसं केलं, लोकांना फोन आला की मला 200 ग्रॅम जरी पाहिजे तर मी त्यांना घरपोच सुविधा देतो. बरोबर आहे सर. पण याची विक्रीची किंमत म्हणजे ओल्या अळंबीची विक्रीची किंमत काय आहे आणि सुक्या अळंबीची विक्रीची किंमत काय आहे? जसे आपण म्हणतो ओल्या अळंबीची सुरुवात जी आहे ती 150 रुपये किलो पासून 400 रुपये किलो पर्यंत. आता माझ्याकडे भेटते 50 रुपये 200 ग्रॅम भेटतं आपलं. आणि सुक्या अळंबी जी आहे ती सुद्धा मी 1,500 रुपये किलो विकतो. आता एक पहिली बॅच संपल्यानंतर 26 दिवसानंतर एक बॅच संपते, मग ही बॅच संपल्यानंतर दुसरी बॅच किती दिवसाच्या अंतराने तुम्ही टाकता आणि त्या मधल्या पिरियडमध्ये खोलीची व्यवस्था कशी करता? जसं मी तुम्हाला बोललोय की दररोजचं उत्पन्न आहे याच्याप्रमाणे जसं मी दररोज याचे बेड भरतो, त्यामुळे आज भरलेलं बेडचं उत्पन्न मला 26 दिवशी भेटतं, दुसऱ्या बेडचं दिवशी 27 दिवशी होतं. त्यामुळे मी दररोज बेड भरल्यामुळे माझं डेली रुटीन कटिंग असतं आणि डेली माझं प्रोडक्शन असतं. म्हणजे डेली 10 किलो अळंबी मिळावी या दृष्टिकोनातून तुम्ही बेड भरतो आणि त्याप्रमाणे काढणी करता. जेव्हा तुम्ही आकिवाड सारख्या छोट्याशा गावामध्ये सुरुवातीला अळंबी संवर्धन चालू केलं त्यावेळेला तेथील लोकांची प्रतिक्रिया काय होती आणि जेव्हा हा तुमचा अळंबी संवर्धनाचा प्रोजेक्ट सक्सेस झाला, त्याची मागणी वाढायला लागली आणि तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळायला लागले, मग अशावेळी आता तेथील लोकांचा प्रतिक्रिया काय आहे?
सुरुवात सांगावी म्हणजे कसं झालं, मी जेव्हा आक्वाटला आलो तर काही लोक मशरूम बद्दल लोकांच्या मनात असं आहे की मशरूम म्हणजे फक्त पैसा कमवा, म्हणजे तुम्ही 500 रुपये द्या तुम्हाला 30,000 रुपयाचं उत्पन्न भेटेल. लोकांना असं मार्केटमध्ये फसवलं गेलं आहे आणि मी चालेल पाहिजे, कारण मी पेपरमध्ये खूप ऍड असतं की जसे तुम्ही 500 रुपये द्या तुम्हाला 30,000 रुपये उत्पन्न भेटेल. त्यामुळे लोकांना, आणि ती जी कंपनी जे म्हणते 500 रुपये तुम्हाला 30,000 कमवा, ती तुम्हाला स्पॉन देते फक्त, आणि तुम्हाला फक्त तोंडी सांगते की असं आहे आणि तुम्ही बेड भरा तुम्हाला 30,000 उत्पन्न भेटेल. पण जेव्हा तुम्ही घरी जाता फक्त तुम्ही हाय त्या घरी बेड भरता आणि वाट पाहत बघता, मग ते मशरूम येत नाही. मग लोकांचा कल चुकला आहे की लोकांना असं वाटतं की मशरूम आपल्याकडे येत नाही आणि हा सगळा खोटा धंदा आहे. पण जेव्हा सुरुवातीला माझ्याकडे असं झालं, जेव्हा मी सुरुवातीला रूमचं काम सुरू केलं, लोक मला घरी येऊन सांगायचे की हे होत नाही, करू नको, तू नोकरी करता. पण जसा माझ्याकडे सक्सेस झाला, लोक येत आहे, तर लोकांचा कल होतंय की नाही होतंय, आपल्याकडे सुद्धा होऊ शकतं. कारण मी माझ्याकडे अशा खोलीत केले की त्या खोलीमध्ये खूप कोणी करू शकतं, अशा खोली मी सुरुवात केली. आता आमच्या ऐकण्या शेतकरी बंधूंना सांगा की या 10x10च्या खोलीमध्ये दररोज 10 किलो तुम्ही अळंबीचं उत्पादन घेताय, तर महिन्याचा खर्च होता किती रक्कम तुम्हाला शिल्लक राहते? आता मी जसं तुम्हाला बोललो, माझे जे अळंबी आहे, आता शेवटी मी आज मार्केट मी इथं 250 रुपये किलो निघतोय, पण जसं मी काय वेंडरला देतोय, मोठा जो पार्टी तो माझ्याकडे 200 रुपये किलो घेतो. मग 200 रुपये किलो मला दररोजचे 2,000 रुपये भेटतात. जसं आपण कॉस्ट कटिंग करतात, 10% कॉस्ट कटिंग होतं, स्पॉनची कटिंग होतं, तर मग दररोजचे पैसे भेटतात. ओल्याबद्दल बोलतोय सर मी आता. ओल्या अळंबीचं 10 किलो दररोज उत्पादन मिळतं, त्यापासून दररोजचे 2,000 रुपये मिळतात. 2,000 रुपये. तर खर्च होता किती रक्कम दररोज शिल्लक राहते? तर यात खर्च जसं आपण म्हणलो, यात खर्च फक्त स्पॉनचा खर्च आणि स्टरलायझेशनचा खर्च जर आपण जर 1 किलो मागत आपण खर्च पाहिजे तर आपल्याला फक्त 200 ते 300 रुपये खर्च पडतो. आपला स्पॉनचा 200 रुपये खर्च पडतो, स्टरलायझेशनचा 100 रुपये खर्च येतो, म्हणजे 300 रुपये. आपण जरी होल लाईट बिल टोटल पकडलं, आपण खर्च आपण सपोर्ट सगळंच पकडलं तर आपल्याला 500 रुपये खर्च होतो टोटल एक बॅचला. म्हणजे दिवसाला 500 रुपये खर्च होतो, 1,500 रुपये आपल्याला उत्पन्न मिळेल. फिक्स प्रॉफिट म्हणजे फिक्स प्रॉफिट. आणि जरी आपण तुमचं फ्रेश नाही विकता आलं, मी म्हणतो तुम्हाला फ्रेश विकता नाही, तुम्हाला मार्केट नाही भेटत, जसं तुम्ही आपण म्हणतोय मी गावाकडे राहतोय, मला करता येणार, आपण घेईल कोण? तर प्रश्न असा होतो की तुम्ही सुकवा, आणि सुकवण्यासाठी ड्रायरची गरज काही नाही, आपल्या उन्हात सुकते ती सुकवा, आणि सुकवल्यानंतर सुद्धा त्याचा रेट 1,500 रुपये किलो भेटतो. नक्कीच सुतार सर. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना या अळंबी संवर्धनाबद्दल काय सल्ला द्याल? अळंबी संवर्धनाबद्दल मी असं सांगेल की तुम्ही फक्त पैसा मिळवण्याच्या हेतूने अळंबी संवर्धनाच्या मागे नका लागू. अळंबीमध्ये 100% हा पैसा भेटतोच, त्याबद्दल काहीही दोमत नाहीये. फक्त लोकांना मी एवढं सांगायचं की तुम्ही लोकांना सांगा की त्याचे खाण्याचे फायदे काय. तुम्ही मोठं हा ठेवा की हे त्याच्यातले जेवढे विटॅमिन्स आहेत, प्रोटीन आहेत, त्या खाण्यामध्ये किती फायदा होतात, त्यामुळे लोकांचा कल वाढेल, लोकांना समाधान होईल खाल्ल्याचं, तेव्हा तुमचं व्यवस्थित बिझनेस सेट होईल. बंधू, आज आपल्याबरोबर हरीश सुतार, राहणार आकिवाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील अळंबी संवर्धन करणारे उत्पादक होते. त्यांच्याकडून अळंबी संवर्धनाबद्दल संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचा मोबाईल नंबर आहे 8055 17 79 77, 8055 17 79 77. शेतकरी बंधू, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार @green FM 90.4. माझं शिवार.